नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सर्व मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आज मैत्रिणींनो मी एक वेगळा विषय घेऊन आलेली आहे। विषय आहे आपण देवी मातेला भेटवस्तू कशी पाठवायची। भेटवस्तू म्हणजे आपले कोणी मित्रमैत्रिणी जर जाणारे असतील तर जे तुम्हाला माहीत पडलं असेल की आपल्या कुलदेवतावर चालले। आता प्रत्येक जण सांगते आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये आपल्याला की मी या ठिकाणी फिरायला चालली, त्या ठिकाणी फिरायला चालली। तर त्यामध्ये जर तुमच्या कुलदेवतेचं जर नाव आलं की मी या ठिकाणी चालली, तर आपण देवी मातेसाठी कशा प्रकारे भेट पाठवायची, कशा प्रकारे तुम्ही तुमची विश पाठवू शकता, त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मैत्रिणींनी। तर आपण कोणाकडे काय भेट सामान द्यायचं मी ते तुम्हाला सांगत आहे। तर म्हणजे एका प्रकारे आपण हे सामान जे पाठवतो ते आपल्या आईसाठी पाठवतो, म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारीसाठी पाठवत आहे। आणि विशेष म्हणजे त्यामागे एक आपली चांगली भावना आणि त्या म्हणजे त्या निमित्ताने तुमचा म्हणजे कुलदेवतेचा मान सन्मान पण होतो आणि जो आनंद होणार आहे तो तुम्हाला पण होईल आणि देवी मातेला पण होईल। अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण कुलदेवतेला कोणी जात असेल तर आपली स्वतःची ओटी आपण कशी पाठवायची ते तुम्हाला सांगत आहे। आपण स्वतः गेल्यावर तर भरपूर सामान घेतो, पण काही भेटवस्तू आपण पण देवी मातेसाठी कशा पाठवायच्या। आणि एवढ्या काही मोठ्या भेटवस्तू नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ते आपण पाठवायचे, त्यामुळे आपली कुलदेवता खुश होईल। तिला पण वाटेल की आपल्या घरच्यांनी आपली आठवण काढली। कारण की आपण कधी कधी 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष कधी कधी 8 ते 10 वर्ष आपल्या दर्शनात जाण्याचा योग येत नाही, आणि योग आला तर फारच छान। कोणी कोणी दरवर्षी पण जाते त्यांच्या कुलदेवतेला, पुन्हा कोणाचा योग येत नाही। तर मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो कशा प्रकारे आपण म्हणजे भेटवस्तूमध्ये काय काय पाठवणार आहे। सर्वप्रथम मैत्रिणींनो, तुम्ही जर कोणाकडे जर भेटवस्तू पाठवत असणार तर त्यामध्ये ओटीचं सामान असलं पाहिजे देवी मातेला। ओटी कशी असावी, ओटी मैत्रिणींनो छान जरी काठीची साडी घ्यायची आपल्याला, बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो। अशी जरी काठीची छान साडी घ्यायची, त्याच्यावर 101 रुपये ठेवायचे, त्याच्यावर पूर्ण आपला बांगड्या आणि मंगळसूत्र आणि आरसा काजळ असा एक पूर्ण खण मिळतो, असा खण घ्यायचा। एक छान सुंदरशी तुम्हाला आवडेल त्याची जरी काठीची साडी घ्यायची, साधी साडी न घेता। त्यानंतर आपण आता लांब जायचं असेल तर नारळ देऊ शकत नाही, तर आपण त्या ओटीवर आपण हजर नाही आहे, आता त्यांना पण त्यांची ओटी भरायची असते, आपली ओटी भरायची असते। तर अशा प्रकारे आपण साधारणतः पॅकिंग करायची। आणि त्यानंतर असा एक खोबऱ्याचा डौल मिळतो मार्केटला, खोबऱ्याचा डौल, त्यात पिवळे केलेले तांदूळ, हळकंड, अक्षत, सुपारी, पैसा, खारी, खोबरं, बदाम असं आपण घरीच पॅक करायचं आणि ही भेटवस्तू म्हणून आपण देवी मातेसाठी पाठवायची मैत्रिणींनो। त्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, आपल्याला प्रसाद म्हणून खडी साखर, हळद कुंकू, त्यानंतर लवंग, विलायती, कापूर, धूपबत्ती अशा प्रकारे तुम्हाला हा देवीचा आपल्याला मान सन्मान करायचा आहे की जेणेकरून आपली सर्व पूजा त्यामध्ये प्राप्त होईल। आपण जे 101 रुपये ठेवलेला आहे याच्यामध्ये हार, गजरा आणि आणखीन काही तिथला प्रसाद आणि दक्षिणा 51 रुपये, अशा प्रकारे तुम्ही 101 ठेवू शकता, 501 ठेवू शकता। तुमच्या आपल्या जेवढी ऐपत आहे त्याप्रमाणे आपण दक्षिणा ठेवायची आणि हे पाठवायचं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या हाताने देवी मातेला प्रसाद तयार करून पाठवायचा, कुठलाही साधा सिंपल। पण लांब कुलदेवत असल्यामुळे तो जाणं शक्य नाही आहे। तुम्ही शिरा, पुरणपोळी वगैरे हे देवीला आवडणारे पदार्थ आहे, दही भात, तर आपण हे पाठवू शकत नाही। तर शक्यतोवर आपण किंवा कणकेचा नाही तर कणिक थोडीशी घेऊन, शक्यतो त्याच्यामध्ये गव्हाचा हे असला पाहिजे, नाहीतर मग आपल्याला 1 किलो हरभऱ्याची डाळ, हरभऱ्याची डाळ, कोरडे तांदूळ, म्हणजे 1-1 किलोचं असं आपल्याला देवी मातेसाठी पाठवायचं, त्याला जोगवा म्हणतात मैत्रिणींनो। तर आपल्याला असं 1-1 किलोचे पॅक करूनही तुम्ही पाठवू शकता, जर खूपच जवळचं कोणी जाणार असेल तुमचं तर 1-1 किलोचे पॅक पाठवायचे। त्याच्यामध्ये गूळ आलं आणि गुळाची जे छोट्या छोट्या भेल्या असतात त्या पाठवायच्या, चण्याची डाळ पाठवायची, तांदूळ पाठवायचे, असे 1-1 किलोचे आपण पॅकेट पाठवले तरी चालतील। त्याच्यात ते कशासाठी असतात, जोगवा देण्यासाठी असतात, आणि तो एक नैवेद्याचा प्रकार झाला, सगळ्यात आवडता प्रकार आहे तो देवी मातेचा। पण आता शक्यतोवर एवढ्या लांबमध्ये म्हणजे एवढं सामान सर्व सांभाळणं कठीण गोष्ट झालेली आहे। त्यासाठी मैत्रिणींनो आपण एक छोटीशी भेटवस्तू म्हणून देवीला कसे पाठवायचे ते मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर मैत्रिणींनो आपल्याला लिहायचं आहे देवी मातेसाठी असं एक छोटंसं पत्र। त्या पत्रामध्ये तुम्ही आतमध्ये, आता मी दाखवलेलं म्हणजे माझं पॅक केलेलं आहे, मी हे आतमध्ये लिहिलेलं आहे पत्र मी पाठवत आहे। तर मी तुम्हाला दाखवते की आतमध्ये आपल्याला छान असं पत्र लिहायचं आहे। पत्रामध्ये तुमची काय काय विश आहे, म्हणजे तुम्हाला काय काय देवी मातेला सांगायचं आहे, काय नाही। आता मी तर एकच सांगितलेलं आहे देवी मातेला, फक्त मला दर्शनाला बोलव, बस दुसरं काहीच नाही, फक्त मला तुला पाहण्याची आस आहे,
कारण की माझं स्वतःचं दर्शन होऊन खूप वर्ष झालेली आहे, माझा योगच नाही जमत आहे. तर तेवढी एक विश मी याच्यामध्ये पाठवलेली आहे मैत्रिणींनी. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची कुठली पण इच्छा असेल ते तुम्ही देवी मातेला, हे पत्र देवी मातेच्या जवळ जाणं म्हणजे साक्षात असं म्हणावं लागते की देवी मातेला तुम्ही एक पाठवलेलं हे आपल्या कुळातलं पत्र, म्हणजे देवी मातेच्या माहेरचं आणि आपलं माहेर, आपल्या माहेरातून आपल्या लेकीने आपल्यासाठी काहीतरी भेटवस्तू पाठवली, याचा आनंद आईसारखा कोणालाच होऊ शकत नाही. त्याप्रमाणे हे पत्र आहे मैत्रिणींनी. तर अशा प्रकारे तुम्ही असं पत्र लिहायचं आतमध्ये आणि पत्र पॅक करून याच्यामध्ये टाकून द्यायचं. त्यानंतर दुसरी गोष्ट मैत्रिणींनो, सुखामेवा याच्यासाठी आपण असं पाठवतोय पॅक करून देवी मातेसाठी की हा 2-3 दिवस काय 8 दिवस 15 दिवस ते किती दिवस फिरले आपले, म्हणजे आपण ज्यांच्याकडे पाठवले तर हा खराब होणार नाही. तर अशा प्रकारे आपण सुकामेवाचे पॅक करायचे आहे. हे असे पॅक तुम्ही पाठवायचे आहे. त्यानंतर मी माझ्या हाताने बेसनचे लाडू बनवले मैत्रिणींनो, आणि घरी माझ्याकडे असे बॉक्स होते त्यामध्ये मी पॅकिंग केले. तर आपण असे बेसन लाडू पाठवू शकता, काही बर्फ्या वगैरे पाठवायच्या तुम्हाला, जे आता ह्या 2-3 दिवस राहू शकतात, कारण की हा गोड असल्यामुळे, दुधात बनवलेला असल्यामुळे ह्या राहू शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला जो आयटम येत असेल तो असा छान पॅकिंग करून आपण देवी मातेला पाठवायचा आहे. तर आता माझी मैत्रीण चालली मैत्रिणींनो, म्हणून मी हे ओटीचं सामान देत आहे. आता माझं ओटीचं सामान तीच एक आहे की ती तिथपर्यंत नेऊ शकते. तर आपण अशा प्रकारे मैत्रिणींनो देवी मातेची सेवा करायची. तुम्ही कुलदेवतेचा मान सन्मान, आपण जरी पोचू शकलो नाही तरी ही ओटी तिथपर्यंत जाईल. त्यानिमित्ताने देवी मातेची एक नजर आपल्यावर पडेल, हा याचा मागचा उद्देश आहे मैत्रिणींनो. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या वस्तूंमध्येही आनंद मिळवता येतो. तर अशा प्रकारे आपण काय करायचं, आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान करायचं. काहीच जास्त सामान नाही आहे मैत्रिणींनो, एकदम थोडक्यात सामान घेतलेलं आहे मी. तर अशा प्रकारे तुम्ही सामान घ्यायचं आणि पाठवायचं आहे. आता हे सर्व सामान मी पाठवत आहे. म्हटलं चला आपण यांना पण एक व्हिडिओ दाखवून देऊ की कशा प्रकारे आपण आपल्या देवी मातेला कोणी जात असेल तर ओटी पाठवायची. तर मी तुम्हाला आता या एक ओटीबद्दलची गोष्ट सांगणार आहे मैत्रिणींनी, की ओटीचंही किती महत्त्व सांगितलेलं आहे. जसं प्रत्येक आपण स्वतःहून जाण्यात असं काही नाही आहे की आपली ओटी दुसऱ्यांनी भरली पाहिजे. फक्त भरणारी जी आहे ती सवासीन पाहिजे, बस बाकी काहीच नाही आहे. की ते सवासनी असेल तर तिला ही ओटी चालू शकते. तुम्ही ही ओटी देवाजवळ ठेवायची, देवी मातेला नामस्मरण करायचं की मी ही ओटी पाठवत आहे, तुझ्यापर्यंत येऊ दे. ह्या छान मी सगळं सामान देवाजवळ ठेवलेलं आहे. काल मंगळवार झालं तर मंगळवारी सर्व सामान ठेवलेलं आहे. फक्त नेण्याचं निमित्त आहे ती माझी मैत्रीण आहे, बिचारी ती नेतही आहे माझी ओटी. मला त्याचाही खूप आनंद झालेला आहे. मी तिचे पण म्हणजे तिला पण म्हणजे खूप खूप तिचे थँक्यू की ती माझी ओटी देवी मातेपर्यंत नेत आहे. आणि विशेष म्हणजे दुसरी गोष्ट मैत्रिणींनो, आता मी तुला एक गोष्ट सांगते ओटीची, म्हणजे ओटीचं महत्त्व कसं मानलं जाते. एक स्त्री होती मैत्रिणींनो, त्या स्त्रीला जाण्याचा योग येतच नव्हता. आणि तिला विशेष म्हणजे काय होतं माहिती आहे का, तिचं म्हणजे कुलदेवतेला जाण्याची इच्छा होत होती, पण तिचं म्हणजे सतत टळत जायचं. मग तिने पण अशी जिद्द धरली की देवी मातेला नमस्कार केला घरी, आणि देवी मातेला म्हटलं मी देवी माते सामान तर घेत आहे. मी सर्व सामान तिने स्वतः गेली आणि स्वतः सर्व ओटीचं सामान घेतलं, साडीची खरेदी केली देवी मातेची, सर्व प्रसादापासून तिनं सर्व घेतलं. घरी आली आणि म्हणे ही तुझी ओटी आता तुलाच न्यावं लागेल, कारण की माझ्या मनात जी गोष्ट आहे, देवीची खूप भक्त होती, माझ्या मनात जी गोष्ट आहे ते तुला कंप्लीट करावं लागेल. तर त्याच्या मागचं असं कारण आहे की तिने ते सर्व सामान आणलं आणि त्या गोष्टीचा तिला विसर पडला. तिने हे बोलून तर बसली की तुझी ओटी आता तुला घेऊन जावं लागेल. मग काही दिवस म्हणजे चांगले 15-20 दिवस होऊन गेले. तीच पर्स उचलली, जे सामान तिने घेतलेलं होतं पर्स उचलली आणि बाहेर गेली. तर त्या बाहेर गेलेल्या पर्समध्ये हिने घेतलेलं सामान होतं, ते सामान ती पूर्णपणे विसरून गेली होती. आणि तिचं बोलणं पण विसरली की आपण आपल्या कुलदेवतेला असं म्हटलं की तुझी ओटी तूच घेऊन जाशील आता, आणि मला तर बोलवत नाही ना तू, तर तुझी ओटी तूच घेऊन जाशील. तर तिला एका बाहेर फिरताना एक आजीबाई दिसल्या आणि त्या आजीबाईने तिच्या हाताला धक्का लावला आणि म्हटलं मला काहीतरी खायला दे तू. तर तिने काय म्हटलं, खायला चला मी तुम्हाला हॉटेलमध्ये देते, काय पाहिजे तर तुम्ही. तर तिनं हॉटेलमध्ये आजीबाईंना बसवलं आणि छान प्रकारे सांगितलं की आजीबाईंना तुम्हाला जे जे लागत असेल ते ते द्या. आजीबाई 2 मिनिटातच बोलल्या की मला ते हे काहीच नको, तुझ्या पर्समध्ये जे पेळ्याचं पॉकेट आहे मला तेच हवं. तर ती एकदम अचानक ती विसरून गेली होती. तर तिने एक विचारायला, माझ्या पर्समध्ये पेळ्यांचं पॉकेट आहे, आजी मी तुम्हाला दिलं नसतं का. नाही म्हणे, एक वेळा तू चेक कर तुझ्या पर्समध्ये पेळ्यांचं पॉकेट आहे. तर खरखर तिच्या पर्समध्ये तिने घेतलेल्या प्रसादाचं एक पॅकेट होतं मैत्रिणींनो. तर पॅकेट तिनं फोडलं आणि आजीबाईला दिलं. मग तिच्या एकदम लक्षात आलं की अरे आपण खूप दिवस झाले घेतलेलं आहे हे पॅकेट, तिने दिलं. त्यानंतर तिने आणखी एक प्रश्न विचारला की तू जी हे साडी आणलेली आहे ती देते का मला. तर तिने काय उत्तर दिलं की मी हे माझ्या देवी मातेसाठी आणली होती आई, मी तुला दुसरी साडी घेऊन देऊ शकते पण ही साडी नाही देऊ शकत.
मग तिला त्या गोटीचा विसर पडला आणि काही दिवसानं त्याच दिवशी संध्याकाळी ती घरी जाऊन झोपून राहिली. झोपल्यावर तिला स्वप्नामध्ये तिची देवी माता आली. म्हणते, तू मला जी अट घातली होती की माझी ओटी मीच घेऊन जावी, मी माझी ओटी तुला मागायला आली पण तू दिली नाही. मी तुला आज भेटली पण तू मला म्हणजे माझी ओटी दिली नाही. तर त्यावेळेस तिच्या एकदम लक्षात आलं मैत्रिणींनो की अरे, आज साक्षात आपल्याला देवीचं दर्शन झालं पण आपण काही समजू शकलो नाही. आता कारण की आपण असं याच्यात नसतो ना की आपल्याला आपण असं बोलून घेतलेलं आहे की तुझी ओटी तूच नेशील. तर असा आपला भाव जर असला तर आपल्याला देव कुठेही मिळते. फक्त मनामध्ये शुद्ध भावना पाहिजे मैत्रिणींनो. शुद्ध भावनेने तिने सगळं सामान घेतलं होतं आणि तिची मनात एक इच्छा होती की मला देवी मातेचं दर्शन झालं पाहिजे. तर साक्षात देवी मातेने तिला दर्शन दिलं पण तिच्या लक्षात नाही आलं. त्यानंतर देवी मातेने तिला स्वप्नात म्हटलं, आता काही कर पण मी माझं कर्तव्य केलं. तुझ्याकडे ओटी मागायला आली होती पण तू दिली नाही. तुझा शब्द मी पाळला की तुझी ओटी तू घ्यायला येशील, पण मी घ्यायला आल्यावर तू दिली नाही. तर तू माझ्या दर्शनाला येशील आणि माझी ओटी भरशील. अशी दोघींमध्ये मैत्रिणींनो एक प्रकारची त्यांची झुंज झाली आणि शेवटी मैत्रिणीलाच जावं लागलं देवी मातेकडे, कारण की मुलीलाच आईपुढे झुकावं लागते. हा याचा मागचा उद्देश आहे. तर प्रत्येक स्त्रीने आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान छान केला तर तुमचे वर्षही चांगले जातील, तुम्हाला कुठल्या अडचणी येतील नाही. आणि दरवर्षी आता आषाढी पौर्णिमा येत आहे, जून महिना लागला. मी हाच विचार केला, जून महिना लागला, आषाढी पौर्णिमा येत आहे, सर्वजण देवांच्या आरत्या करतात. त्याच निमित्ताने माझी मैत्रीण विशेष म्हणजे जाणार आहे, ती वटपौर्णिमेच्या दिवशीच तिथे आहे. त्यामुळे मला आणखी एक उत्साह आला की चला म्हणजे सगळे कामं जे आहे ते सरळ होत आहे. तिचं पण छान आणि सुंदर दर्शन हो ही देवी माते चरणी मी प्रार्थना करत आहे. तिचा प्रवास सुखरूप हो आणि सर्व गोष्टी तिच्या आनंदाने घडो. तिच्या मनात ज्या इच्छा आहे त्या देवी मातेने पूर्ण करो, अशीच मी एक इच्छा धरून ही ती ओटी तिच्याकडे पाठवत आहे मैत्रिणींना. तर अशा प्रकारे मी म्हटलं ओटी कशी न्यायची कशी पाठवायची हा तुम्हाला एक व्हिडिओ मी छोटासा दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा कोणापणकडे पाठवून तुम्ही मान सन्मान करू शकता, जर तुमचं जाणं शक्य नसेल तर. जो दरवर्षी जाते त्याच्यासारखं तर पुण्यच नाही आहे की त्याला दरवर्षी देवी माता बोलावते. हे एक तिचं बोलावणं आल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. कधी कधी सर्व गोष्टी होतात पण वेळेवर अडचणी येतात. त्यामुळे तिचं बोलावणं ज्यावेळेस येईल त्यावेळेस शिवाय आपण काहीही करू शकत नाही. ज्यांना बोलावलेलं आहे देवी मातेने ते खूप भाग्यवान आहेत आणि त्यांच्याकडे मी ओटीचं सामान देत आहे मैत्रिणी. म्हणजे तुम्ही पण तुमच्या देवीचा असा मान सन्मान करू शकता, हेच सांगण्याचा माझा उद्देश आहे. त्यामुळे मी तुम्हाला ओटी पाठवली. ओटी एकदम साधी सिंपल आहे. तुम्ही याहीपेक्षा तुम्हाला जशी जमेल तशी एकच वेळेवर जर कुणी जात असेल एकच पेढ्याचं पकड घ्यायचं आणि शक्यतो घरी जो प्रसाद होत असेल तर तुम्ही फास्टे काही म्हणजे वस्तू होऊ शकतात घरी पण त्या करायच्या आणि अशा प्रकारे तुम्ही साडी चोळीची आपल्या देवीचा पूर्ण मान सन्मान करायचा. हे तुम्हाला फक्त एवढं सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. नमस्कार.